हॅलो गाईज, अस्सलाम वालेकुम। तर आज मी बनवणार आहे कोवल्याची भाजी। जे फणस असतात छोटे त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, राय, जिरा। आता याला आपण फोडणी घालूया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये घालूया आपण कढीपत्ता, राय आणि जिरा। मी आधी फणस साफ करून धुवून स्वच्छ कुकरमध्ये लावून 3 शिट्या काढून घेतल्या। त्याच्यानंतर ह्याला मी मॅश केलेलं आहे चांगल्या प्रकारे। कांदा चांगल्या प्रकारे नरम झालेला आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे 2 चमचे हिरवं वाटण। आधीच मी हिरवी मिरची पण घातलेली आहे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला। चांगल्या प्रकारे हिरवं वाटण आहे ते भाजून झालेलं आहे। त्याचा वास पण चांगल्या प्रकारे खूपच असा पूर्ण गेलेला आहे। त्याच्यानंतर आपण घालूया कोवला जो मॅश करून ठेवलेला होता आपण। तर आता आपण भाजून घेऊया जवला, सुकट ज्याला म्हणतात ते। तोपर्यंत भाजीमध्ये हे जवलं जात नाही, तोपर्यंत भाजीला एक चांगला स्वाद आणि स्मेल येत नाही। आता ह्याच्यामध्ये घालूया आपण भाजलेला जवला। ह्याच्यामध्ये जाणार कोथिंबीर। आता मी घालणार आहे कोथिंबीर, खोबरं जे किसलेलं होतं ते, आता आपण घालूया मीठ। जेवढं तुम्हाला लागणार आहे तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। मी फणस उकळताना मीठ आणि हळद घातलेली, थोडं कमी पडलं त्याच्यासाठी आणखीन थोडं घालूया। तुम्ही बघू शकता इकडे माझी फणसाची भाजी, कोवल्याची भाजी बनून तयार झालेली आहे। काय छान दिसत आहे आणि वास पण तितकाच चांगला सुगंध येत आहे। टेस्ट पण तेवढीच चांगली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुमच्या पद्धतीची रेसिपी आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।